मुंबई उपनगरातल्या जोगेश्वरी आणि गोरेगाव लोकल स्टेशन दरम्यान उभारण्यात आलेल्या नव्या स्टेशनचा उद्या होणारा उद्घाटन सोहळा हा रद्द करण्यात आलाय। अधिक माहिती जाणून घेऊयात। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय कारण दिलं जाते हा कार्यक्रम रद्द करण्यामागचं? हे जे आपल्याला माहिती आहे, ओशिवरा हा भाग आहे त्यामध्ये, आणि ओशिवरा लोखंडवाल्या सगळ्या भागातले जे लोक आहेत त्यांच्यासाठीचं सगळ्यात जवळचं स्टेशन म्हणून हे स्टेशन सगळ्यात समोर आलं होतं। त्याचबरोबर ओशिवरा याचं असं नाव ठेवावं असं सगळं होतं, अशी मागणी होती। पण नंतर मात्र ज्या वीणा ठाकूर आहेत, सध्या ज्या मंत्री आहेत आपल्या, त्यांनी ही मागणी केली की त्याच्या समोर जे राम मंदिर आहे त्या राम मंदिरावरून या स्टेशनचं नाव राम मंदिर ठेवावं। त्याच्यामुळे हा सगळा वाद सुरू झाला। त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते रेल्वेने डायरेक्ट राज्य सरकारला दिला आणि राज्य सरकारने याच्यावर काय तो निर्णय घ्यावा असं सांगितलं होतं। राज्य सरकारने त्याच्यानंतर काल लेटर पाठवून हे सांगितलं की या स्टेशनचं नवीन स्टेशनचं नाव हे राम मंदिर असेल। पण त्यानंतर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाली की धर्माच्या नावावर आजकाल स्टेशनची नावं ठेवली जातात, याच्यावर खूप मोठी टीका झाली। आणि आता पश्चिम रेल्वेने जे काही कारण दिले ते असं आहे की इतक्या कमी वेळेमध्ये जे नाव राज्य सरकारने सुचवलंय ते त्याची तयारी करण्यासाठी आम्हाला वेळ हवाय, त्यासाठी आम्ही हे पोस्टपोन करतोय। सध्या तरी आमच्याकडे वेळ नाहीये, सगळे ते बोर्ड्स वगैरे जे आहेत त्याच्यावर नावं लिहिलं, त्यामुळे आम्ही पोस्टपोन करतोय। पण खरा मुद्दा हाच आहे की हे जे नावाचा वाद आहे, राम मंदिर की ओशिवरा, याच्यावरून हे सगळं जे स्टेशनचं नक्कीच अक्षय, आता या नावावरून या सगळ्या कामावरून आता काय राजकारण रंगतंय येत्या काही काळात पालिका निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत ते बघावं लागेल। अक्षय, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल।